असं जाणार आणि प्रकाशन म्हणजे असं जाणार. त्यानंतर आपलं एक आधुनिक थोडासा काळ पुढे पुढे होत झाला. त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करताना काही अडचणी आल्या किंवा काय करावं असं तुम्हाला वाटलं की हा एवढा 68 वर्षांचा प्रवास आज सुकर झाला? म्हणजे बरेच बदल तसे झाले. एक तर आमच्या पुण्यात गप्पा चालत असत, साहित्यिक गप्पा. त्यावेळी त्याचं नाव साहित्यिक गप्पा असं. नंतर आम्ही त्या गप्पा पार्ल्यात सुरू केल्या. सुरुवातीला आम्ही त्याचं नाव जे होतं ते साहित्यिक गप्पा असं ठेवत होतो. पण काही जणांनी असं विचारायला सुरुवात केली, या सगळ्या साहित्यिक गप्पा कुठे आहेत? कारण त्यात आम्ही कलावंतांना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना बोलायचो. आरोग्यविषयक कार्यक्रम, संगीत विषयक, नाट्य क्षेत्रातली मंडळी वगैरे वगैरे सगळी. तर मी त्याचं मग नामकरण मॅजेस्टिक गप्पा असं केलं. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली नामवंत मंडळी, राजकारणापासून संगीतातली, नाट्य क्षेत्रातली वगैरे सगळी आलेली आहेत. हा एक बदल जो आहे. आणि ह्या गप्पा मी माझ्या वडिलांनी ज्या सुरू केल्या होत्या गप्पा, त्या पुण्यात होत्या. आमच्या पुण्यातल्या वास्तूत त्या गच्चीवर होत्या, त्यामुळे त्या गच्चीवरल्या गप्पा म्हणून पण प्रसिद्ध होत्या. ह्या गप्पांचं स्वरूप जसं मी पार्ल्यात आल्यानंतर बदललं, तसंच एक काय असं प्रकाशनाचा तुम्हाला वारसा मिळालेला असतो. परंतु जे बाबांचे लेखक होते तसे माझे काही लेखक मी निर्माण केले असे म्हणेन. की बाबांचे जसे आमचं मॅजेस्टिक प्रकाशन बाबांच्या काळातलं म्हटल्यानंतर गोनी दांडेकर, जयवंत दळवी, अरुण साधू, हम मराठी वगैरे असे लेखक डोळ्यासमोर आहेत. तसं मी सुरू केल्यानंतर मग अनिल अवचट, भारत सासने, मुकुंद टाकसाळे, अनंत सामंत, राजन खान अशा नव्या पिढीतले लेखक माझ्याबरोबर आले. आणि हे का लेखक येणं जे असतं ना, एक तुमचं निश्चितच गुडविल असतंच, त्याबरोबर ते टिकवणे जे असतं ते एक ऋणानुबंध तुमचे निर्माण होतच. आणि त्याला, त्या प्रकाशकाला भेटावं असं वाटणं, ती रिलेशनशिप जी आहे ती फारच प्रकाशन व्यवसायात फार महत्वाची आहे, नातेसंबंध. आणि ते निर्माण झाले. नवीन लेखक आले, नवीन प्रकारची पुस्तकं आली. काही आम्ही शब्दांकन करून पुस्तक घेतली. आता मी जे विठ्ठल कामतांचं इडली ऑर्किड आणि मी हे पुस्तक शोभा बोंद्रेंनी, त्याच्यानंतर 3 पुस्तकं आम्ही, श्रींची इच्छा, एक असतो बिल्डरसारखी पुस्तकं जी लिहून घेतली गेली वगैरे, अशी पुस्तकं निर्माण होत गेली. कारण आमच्या प्रकाशनाचं वैशिष्ट्य नेहमी असं राहिलेलं आहे की आम्ही फक्त ललित पुस्तकं प्रकाशित केलेली नाहीयेत, आम्ही विविध विषयावरची पुस्तकं प्रकाशित केली गेली आहेत. म्हणजे आमचं जसं मंगलापर्यंत अन्नपूर्णा आणि आता आलेलं परफेक्ट रेसिपीज हे जे पुस्तक आहे, तशाच प्रकारे निरामय कामजीवन, आरोग्यविषयक पुस्तक आहेत, बरीच आहेत. म्हणजे भीष्मराज मामांचं आता विजयाचे मानसशास्त्रासारखं पुस्तक. आणि त्याचबरोबर ह्या पुस्तकांबरोबर आमच्या ललित पुस्तकांकडे आमचा ओढा असो, बालवाङ्मय असं. आता सांगायला हरकत नाही, परवाच आमच्या एका म्हणजे साहित्य अकादमीचा पहिला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. प्रथमच बालसाहित्य पुरस्कार त्यांचा नव्हता साहित्य अकादमीचा, तो आमच्या मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सृष्टीत गोष्टीत या अनिल अवचटांच्या पुस्तकाला मिळाला. अभिनंदन, अभिनंदन. मॅजेस्टिक म्हटलं की मॅजेस्टिक प्रकाशन फक्त नाही, म्हणजे बाबांनी सुद्धा आणि आम्ही नंतर सुद्धा, की प्रकाशित पुस्तकं झाल्यानंतर ज्यांच्यासाठी आपण ती केलेली आहेत त्या वाचकांपर्यंत कशी पोचतील, तर त्याचं बाबांनी बघितलं तसं आम्ही बघितलं. आम्ही वेगवेगळ्या योजना आखल्या. जसं ललित एक ग्रंथप्रसाराला वाहिलेलं मासिक हे तेच काम करतं, आमच्या मॅजेस्टिक गप्पा तेच काम करतं. नंतर आमची पुस्तक विक्रीची दुकानं, नंतर आमच्या मॅजेस्टिक बुक क्लब योजना, आता मी एक मॅजेस्टिक गिफ्ट कुपन योजना म्हणून आहे, ती त्याला खूप प्रतिसाद आम्हाला मिळतो सध्या. म्हणजे बऱ्याच वेळा आता गिफ्ट कुपन योजना मी आताही सुरू केलेली आहे, एक 10 वर्षापूर्वी. तर बऱ्याच वेळा व्यक्तींना तुम्हाला पुस्तकं भेट द्यायची असतात, पण तुम्हाला एक शंका मनात असते की हे जे मी पुस्तक दिलं ते ज्यांना मी भेटवतो त्यांच्याकडे कदाचित असू शकेल, किंवा त्यांच्या ते आवडीचं आवडेल का, तो विषय आवडेल का, तो लेखक त्यांच्या आवडीचा असेल का. अशा वेळी तुम्ही आमच्याकडनं गिफ्ट कुपन्स घेऊन ती त्यांना भेट देऊ शकता. आणि मी तुम्हाला सांगतो, आता अलीकडे या गिफ्ट कुपनचा उपयोग खूप आता शाळा करायला लागले आहेत, बरेच कार्यक्रमात गिफ्ट कुपन. त्या निमित्ताने वाचक जो आहे किंवा वाचक नसलेला सुद्धा पुस्तकाच्या दुकानात येतो, तो त्याला हवी असलेली पुस्तकं, आणि त्याला कळतं कित्येक वेळा हे पुस्तकाचं भांडार जे आहे, हे विश्व आहे, ते बऱ्याच जणांना माहीत नसतं की इतक्या प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होतात. एक माझा मित्र असा कधी न शिरणारा आमच्या दुकानात आला होता. अरे मराठीत इतकी पुस्तकं आहेत, अरे इतक्या विषयावरची पुस्तकं आहेत.
मला कल्पना नव्हती. म्हटलं तू कधी शालेय पुस्तकं घेण्याचे पलीकडे कधी दुकानात गेल्या नाहीयेस, बरोबर, म्हणून मी म्हटलं की या आपल्या प्रकाशनाने एक वाचकांची एक चळवळ उभी केली किंवा वाचन म्हणजे काय याची एक तुम्ही दृष्टी दाखवली. वाचन म्हणजे काय, जगण्यातलं सामर्थ्य की सौंदर्य, पाहूया मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोकराव कोठावळे, प्रतिभा कोठावळे काय म्हणतात. त्याआधी घेऊया छोटासा ब्रेक. अशीच तू मधुरा. अशीच तू मधुरा. वाचाल तर जगाल, जगाल तर वाचाल, दोन्ही एकच. पण पाहूया मॅजेस्टिक प्रकाशन, अशोकराव कोठावळे, प्रतिभा कोठावळे. अशा मला सांगा की तुम्हाला जी पुस्तकं आवडतील त्यातलं काही परीक्षण आम्ही इतरत्र वाचतो. ललित सारखं स्वतःचं मासिक असताना त्यामध्ये का नाही करत? का असं वाटतं की नाही नाही स्वतःच्याच घरी स्वतःच आपण लिहायचं म्हणजे बरोबर नाही वाटत? तसं नाहीये, कारण ललितमध्ये खूप मान्यवर समीक्षक जे आहेत ते लिहित असतात. आणि ललितचा जो वाचक आहे, मी समजा लिहिलं तर ते एक आस्वादक पद्धतीने असेल. आणि माझ्याच मासिकात मी मला आवडलेल्या पुस्तकांविषयी लिहायचं, त्यापेक्षा आमचे लेखक मित्रमंडळी आहेत, समीक्षक मित्रमंडळी आहेत, ते लिहू शकत असताना मला त्याची हे वाटत नाही, आवश्यकता वाटत नाहीये. अशोकदा, हे करत असतानाच तुम्हाला झालेला एक जीवघेणा अपघात आणि त्याच्यानंतरचा आलेला आजारपण, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्र कळले, नंतर शत्रू कळले, आपलं कोण परक कोण हे कळलं. या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता? नाही, तो अपघात तर झाला, पण त्यानंतर मला एक आजारपण सुरू झालं, ते रायटर्स क्रॅम्प नावाचं. नंतर त्याला स्पॅस्मॅटिक टॉर्टिक्युलिस वगैरे म्हणायला लागले. आणि त्या आजारपणात मला समोर बघता येत नव्हतं. म्हणजे माझी मान जी आहे तिने एक मुवमेंट सतत होत असे. आणि जवळजवळ 2 वर्ष मी घरात होतो. कोणत्याही डॉक्टरला असं वाटत नव्हतं, म्हणजे मला मी ज्या डॉक्टरांना भेटत होतो, की ह्या आजारपणातून मी पूर्ण बाहेर येईन. आणि काय योग होते, बरा झालो, त्यातून पूर्ण बाहेर आलो. आणि बरंच काही त्यानंतर घडलं, चांगल्याच गोष्टी घडल्या, पॉझिटिव्हच सगळ्या गोष्टी घडल्या. अशोकदा, मला असं सांगा की तुमच्या प्रकाशनामध्ये कधी आर्थिक तुम्ही म्हणजे दूरदृष्टी ठेवलेली नाही की हे प्रकाशित केल्यामुळे एवढा पैसा मिळेल, तर तुमच्याकडे ज्योतिषाची पुस्तकं मला कधी सापडलेली नाही आहेत किंवा हे का, म्हणजे आणि त्याच्या पूर्वी तर आलेली आहेत पुस्तकांनी. म्हणजे माझं आता मी एक असं ठरवलेलं आहे की ज्या गोष्टीवर आपला विश्वास नाहीये किंवा ज्यातून अंधश्रद्धा वाढीस लागेल अशी पुस्तकं आपण प्रकाशित करायची नाहीत. तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे दशम केळकर मोठी ज्योतिषी होते आणि पूर्वी, आणि त्यांची खूप ज्योतिषावरची पुस्तकं मी प्रकाशित केलेली आहेत. अलीकडेच मला एक सध्या वास्तुशास्त्र विषय आहे की त्याला खूप मागणी आहे. म्हणजे आता लोक इतके बदल करतात घरात वगैरे, बाथरूम इकडचा तिकडे करतात, दरवाजा बदलतात, ते करतात वगैरे, असं एक पुस्तक. आणि ते निश्चितपणे ते बाजारात आल्यानंतर त्याच्या 2000 कॉपीज 2-3 महिन्यात संपल्या असतात याची खात्री होती. मला त्याने सांगितलं पण, आणि मी म्हटलं हो मला माहिती आहे जाईल वगैरे. पण म्हटलं मी आता असं ठरवलंय की या गोष्टीवर आपला विश्वास नाहीये, त्या गोष्टींविषयीची पुस्तकं प्रकाशित करू नये. केवढं मोठं सॅक्रिफाईस आहे हे. मला शकता तुमच्याकडे इतके साहित्यिक आले, उठ बस चहा पाणी हे सगळं आहे. आता जी साहित्य संमेलन होतात त्या निमित्तानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे सगळं बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्यातला वाचक काय म्हणतो? तुमच्यात लहान या सगळ्या साहित्यिकांमधून मोठा झालेला अशोकराव कोठावळे काय म्हणतात? त्यांना काय वाटतं? साहित्य संमेलनं झाली पाहिजेत, त्यानिमित्ताने साहित्यिक विषयक कार्यक्रम होतात. मुख्य म्हणजे त्यानिमित्ताने जे ग्रंथ प्रदर्शन होतं ते मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण जवळजवळ 200 ते 250 स्टॉल प्रकाशकांचे लागतात त्या काळात. आणि 250 प्रकाशकांची वेगवेगळी ग्रंथ दालनं तिथे असतात, स्टॉल्स असतात. ते इतकी पुस्तकं एका वेळेस पाहायला मिळणे हे वाचक